नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अविनाश पुरी. बीएड, टीईटी, सीटीईटी, सेट आणि नेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे अध्ययन प्रक्रिया याविषयी आपण माहिती मिळवत होतो. त्याच्यामध्ये आपण अध्ययन प्रक्रियेचा अर्थ पाहिलेला आहे. त्याचबरोबर अध्ययन कशाला म्हणायचं या अशा अनेक प्रकारच्या व्याख्या आपण त्याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत. आता आपल्याला माहित झालंय की अध्ययन कशाला म्हणायचं. व्यक्तीच्या वर्तनामध्ये परिवर्तन घडून आणणारी प्रक्रिया म्हणजे अध्ययन असं म्हणतो. पण झालेलं परिवर्तन कसं असलं पाहिजे? सकारात्मक स्वरूपामध्ये, कायमस्वरूपी त्या ठिकाणी टिकणार असलं पाहिजे, त्याला आपण अध्ययन म्हणतो. पण या अध्ययन प्रक्रियेचं आपल्याला स्वरूप पाहायचं आहे की त्याचं स्वरूप कसं आहे. कारण आपल्याला अध्ययन म्हणजे काय माहित झालेलं आहे. आता त्याची चालणारी जी प्रक्रिया आहे, त्याचं स्वरूप जे आहे, त्याचं नेचर जे आहे, त्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिल्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहता येतं की ध्येय. ही अध्ययन प्रक्रिया पूर्ण करत असताना ध्येय निश्चित असणं आवश्यक आहे. कारण आपल्याला मानवाविषयी माहित आहे की मानवाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो आणि त्यानुसार तो त्या ठिकाणी मार्गक्रमण करत असतो. पण ज्यावेळेस तो मार्गक्रमण करत असतो त्यावेळेस त्याच्या डोळ्यासमोर विशिष्ट प्रकारचं ध्येय असतं. ते ध्येय काय असतं? की आपल्या गरजांची त्या ठिकाणी पूर्तता होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून तो मार्गक्रमण करत असतो. त्याच्यातून सुद्धा त्या ठिकाणी अध्ययन घडत असतं. तसंच अध्ययन प्रक्रियेचं सुद्धा आहे की जोपर्यंत आपलं ध्येय निश्चित असणार नाही तोपर्यंत आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळं अध्ययन जरी करायचं असेल तरी आपल्याला त्या ठिकाणी ध्येयाची निश्चिती करणं आवश्यक आहे. तर उदाहरणामध्ये आता आपण विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देतो. तर तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना सुद्धा आपलं एक ध्येय असतं, एक गोल असतो की आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्या ठिकाणी यश संपादन करायचं आहे. त्याच वेळेस आपण त्या ठिकाणी अध्ययन करत असतो. त्याच्यानंतर दुसरं स्वरूप आहे प्रेरणा. कारण आपल्याला प्रेरणा म्हणजे काय माहित आहे, तर आपण इंग्रजीमध्ये मोटिवेशन असं म्हणत असतो. प्रेरणा हे दोन प्रकारचे असतात. एक आंतरिक प्रेरणा असते आणि एक बाह्य प्रेरणा असते. आंतरिक प्रेरणेच्या साहाय्याने व्यक्ती हा आनंदी समाधानी राहत असतो. त्याची अंतर्मनातून इच्छा असते की एखादी गोष्ट मला पूर्ण करायची, तिथपर्यंत पोहोचायचंय, ते ध्येय मला साध्य करायचंय. ही त्याच्या अंतःकरणातून मनातून मिळालेली प्रेरणा असते, त्याला आपण आंतरिक प्रेरणा म्हणतो. दुसरा प्रकार आहे बाह्य प्रेरणेचा. बाह्य प्रेरणेमध्ये काय असतं की समजा मी जर एखादं काम जर केलं, ते चांगल्या पद्धतीनं पूर्ण जर केलं, उत्कृष्टरित्या जर चांगलं जर झालं, तर त्याच्याविषयी मला बक्षीस भेटणार आहे. बरोबर आहे. त्या ठिकाणी मला काहीतरी पारितोषिक मिळणार आहे, त्या उद्देशानं त्या ठिकाणी तो मार्गक्रमण करत असतो. तो एक बाह्य प्रेरणेचा भाग आहे. उदाहरणामध्ये आपण टीईटी, अभियोग्यता सारख्या परीक्षा पास झालो तर भविष्यात आपल्याला चांगल्या प्रकारची नोकरी मिळू शकते. एक प्रकारची बाह्य प्रेरणा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी काम करत असतो. म्हणजे अध्ययनामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या अध्ययनाला प्रेरणा देणं गरजेचं आहे. ते अंतर्गत प्रेरणा निर्माण करता आली पाहिजे आणि त्याला बाह्य प्रेरणेने सुद्धा त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी, उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला आपल्याला मोटिवेट करता येणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या स्वरूपाचा भाग आहे शोधनाचा. शोधनालाच इंग्रजीमध्ये एक्सप्लोरेशन असं म्हणतो आपण. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी, त्याच्यामध्ये अचूकता येण्यासाठी आपण केलेली निवड त्याला आपण शोधन म्हणत असतो. कारण आपल्याला माहिती आहे की आपण विविध प्रकारचे खेळ खेळतो. पण ज्यावेळेस खेळ खेळतो, एखाद्या कलेचा स्वीकार करतो किंवा कला शिकायची असते, त्यावेळेस त्याच्यामध्ये असणारे विविध प्रकारचे कौशल्य आपण त्या ठिकाणी आत्मसात करत असतो. आणि हे कौशल्य निवडत असताना त्याच्यामध्ये अचूकता येणं आवश्यक असते. ती अचूकता निवडणे म्हणजेच त्याला आपण शोधन असं म्हणू शकतो, एक्सप्लोरेशन असं म्हणू शकतो. तसंच आहे, कुठलाही खेळ घ्या, त्या खेळामध्ये विशिष्ट प्रकारचं कौशल्य असतं, ते आपल्याला ओळखायचं असतं, निवडायचं असतं आणि त्याचा आपल्याला सराव करायचा असतो. त्याला आपण शोधनाची प्रक्रिया म्हणू शकतो. आता कलेचे विविध प्रकार आहेत. त्या कलेमध्ये एक कला निवडून त्याच्यातला उपकौशल्याचा जो भाग असेल तो त्याच्यावरती आपण प्रभुत्व मिळवण्यासाठी त्याची अचूक स्वरूपामध्ये निवड करत असतो. त्याला आपण शोधन असं म्हणू शकतो. अध्ययनामध्ये सुद्धा तेच आहे की आपल्याला अध्ययन करायचं कशाचं आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे, निवडता आलं पाहिजे. त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याला सराव करता येतो, त्याचा अध्ययन करता येतं. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे समायोजन. समायोजनाला इंग्रजीमध्ये ऍडजस्टमेंट असं म्हणतात. कारण माणसाचं जीवनच कसं आहे, समायोजनावर आधारलेलं आहे. शिक्षणाची प्रक्रिया सुद्धा समायोजनावरच आधारलेली आहे. तर वर्गामध्ये अध्यापन करत असताना अनेक घटकाला एकत्र बसून
त्याच्यामध्ये समायोजन घडून शिक्षकाला अध्यापनाचं काम करावं लागतं. तसंच आपल्याला अध्ययन जर करायचं असेल त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला समायोजनामधूनच जावं लागतं. त्या ठिकाणी समायोजन घडून आणावंच लागतं. तोपर्यंत त्याच्यामध्ये वर्तनामध्ये परिवर्तन त्या ठिकाणी घडवून येत नाही. कारण सगळ्याच गोष्टी आपल्या आवडीच्या असतील असं नाही. आवडत जरी नसेल तर आपल्याला काय साध्य करायचंय हे ज्यावेळेस आपलं ठरतं, ते निश्चिती होते, त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये समायोजनाची प्रक्रिया घडून आणत असतो आणि ते कौशल्य त्या ठिकाणी मिळवत असतो आणि त्याच्यामध्ये समायोजन घडून आणून आपण आपल्या वर्तनामध्ये परिवर्तन घडून आणत असतो. त्याच्यानंतर स्वरूपाचा 5वा भाग सांगतात आपल्याला उजळणी. उजळणीला आपण रिव्हिजन असं म्हणतो. तर आपण अध्ययनाचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस रिव्हिजनला त्या ठिकाणी खूप महत्व आहे, उजळणीला खूप त्या ठिकाणी महत्व दिलेलं आहे. आपण वेगवेगळे कौशल्य आत्मसात करतो, अनेक गोष्टी शिकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो, त्या पद्धतीने आपण मार्गक्रमण करत असतो. पण हे करत असताना त्या ठिकाणी आपल्याला सरावाची गरज पडते. सराव त्या ठिकाणी करणं आवश्यक ठरतं. तो कुठलाही असेल, खेळ असेल, कला असतील किंवा अध्ययनाचा भाग असेल, अध्यापनाचा भाग असेल, त्या सगळ्या गोष्टी कशावर आधारलेल्या आहेत, तर त्या रिव्हिजनावर आधारलेल्या गोष्टी आहेत. त्या ठिकाणी उजळणीला त्या ठिकाणी महत्व दिलं असतं. कारण एखादी गोष्ट जर आपण आत्मसात केलेली जर असेल तर त्याचा वारंवार सराव त्या ठिकाणी आपल्याला करावाच लागतो. जोपर्यंत आपण त्याची उजळणी करत नाही, त्याचा सराव करत नाही, तोपर्यंत त्याची परिपक्वता त्याच्यामध्ये येऊ शकत नाही. कारण कालांतराने त्या गोष्टीचा मानवाला विसर पडत असतो. उदाहरणामध्ये पोहण्याची क्रिया असेल, सायकल चालवण्याची क्रिया असेल किंवा घरामध्ये करणाऱ्या स्वयंपाकाची प्रक्रिया असेल, त्या कशा आहेत, एकमेकावर आधारलेल्या क्रियांच्या मालिकेवर आधारलेल्या आहेत. आपण एकदा शिकलं म्हणजे आला असं नाहीये, तर त्याच्यामध्ये परिपूर्णता आणायची असेल तर ते वारंवार त्याच्यामध्ये आपल्याला उतरावं लागतं, त्याचा सराव त्या ठिकाणी करावं लागतं, त्याची रिव्हिजन त्या ठिकाणी करावं लागते. त्यावेळेस त्या घटकाचं अध्ययन, त्या भागाचं अध्ययन व्यवस्थित होत असतं. त्याच्यानंतर पुढल्या स्वरूपाचा भाग सांगतो आपल्याला परिपक्वता, त्याला आपण मॅच्युरिटी असं इंग्रजीमध्ये म्हणतो, की आपल्याला अध्ययनामध्ये सुद्धा परिपक्वतेला महत्व दिलेलं आहे. परिपक्वता या 2 प्रकारच्या असतात. एक आहे शारीरिक स्वरूपाची परिपक्वता आणि दुसरी आहे बौद्धिक स्वरूपाची परिपक्वता. या दोन्ही प्रकारच्या परिपक्वता ह्या अध्ययनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाच्या आहेत. कारण शारीरिक परिपक्वता जर आपल्याकडे असेल तर आपण चांगल्या पद्धतीने खेळ खेळू शकतो, एखाद्या गोष्टीमध्ये समायोजनाची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने घडून आणू शकतो आणि त्या खेळाची असणारे कौशल्य आपण स्वतःमध्ये आत्मसात चांगल्या पद्धतीने करू शकतो. दुसरा प्रकार आहे बौद्धिक परिपक्वतेचा. किचकट असतील, अंकगणिते असतील, कोड्याच्या स्वरूपातील जर त्या काही गोष्टी असतील, अध्ययनाच्या स्वरूपाच्या गोष्टी असतील, ज्ञानाच्या स्वरूपातील ज्या गोष्टी असतात, तर त्या ठिकाणी आपली बौद्धिक स्वरूपाची परिपक्वता असणं आवश्यक असतं. त्याच्यामुळं एकंदरीत वर्गांची रचना झालेली असते. इयत्ता 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी हे कशावर आधारित आहे, व्यक्तीच्या असणाऱ्या बौद्धिक परिपक्वतेवर आधारित त्यांच्या स्तरांची निश्चिती केलेली असते आणि त्याच्यावरच व्यक्ती अध्ययन त्या ठिकाणी पूर्ण करत असतो. म्हणजे प्रक्रियेच्या स्वरूपाचा विचार जर केला, त्या ठिकाणी ध्येय निश्चित असणं आवश्यक आहे. आपल्याला त्याच्यामध्ये प्रेरणेचा भागाचा विचार करणं आवश्यक आहे. प्रेरणा ह्या 2 प्रकारच्या असतात, आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा. त्याच्यानंतर शोधनाची आवश्यकता असते, की अचूक कौशल्य कसं निवडायचं, कोणतं कौशल्य योग्य राहील ते आपण त्या ठिकाणी विचारात घेत असतो. त्याच्यानंतर समायोजनाच्या भागाचा विचार करावा लागतो, की आपल्याला ऍडजस्टमेंट करणं आवश्यक आहे. कारण जोपर्यंत आपण ऍडजस्टमेंट करत नाही तोपर्यंत व्यक्तीच्या वर्तनामध्ये परिवर्तन घडून येत नाही. त्याच्यानंतर आहे उजळणीचा भाग. त्या ठिकाणी व्यक्तीला त्याची उजळणी करावी लागते, रिव्हिजन करावं लागते, त्याचा सराव करणं आवश्यक आहे. सरावानं सर्व कौशल्य हे दीर्घकाळ आपल्या स्मरणामध्ये राहत असतात आणि त्याच्यामध्ये अचूकता त्या ठिकाणी येत असते. त्याच्यानंतर आहे परिपक्वता. अध्ययनामध्ये परिपक्वतेला सुद्धा तेवढंच महत्व दिलेलं आहे. शारीरिक खेळ असतील किंवा बौद्धिक काम असेल, त्यासाठी व्यक्तीची शारीरिक परिपक्वता आणि बौद्धिक परिपक्वता असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे की अध्ययन प्रक्रियेचे असणारे वैशिष्ट्य. अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्याचा विचार जर केला तर पहिलं वैशिष्ट्य सांगता येतं की अध्ययन प्रक्रिया ही अजन्म चालणारी प्रक्रिया आहे. अध्ययन प्रक्रिया कशी आहे की अजन्म चालणारी प्रक्रिया. व्यक्तीच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंतचा जर विचार जर केला तर ती अखंड स्वरूपाची चालणारी कृतींची एक मालिका आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडत नाही आणि ती अजन्म चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे अजन्म आणि अखंड या 2 गोष्टीवर चालणारी प्रक्रिया आहे. कारण व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं ज्ञान जर मिळवायचं असेल तर जसजसा तो वावरत असेल
जसं वेगवेगळे कौशल्य आत्मसात करतो, हे सगळे कौशल्य आत्मसात करत असताना, माहिती घेत असताना त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशावर आधारलेल्या असतात, तर व्यक्तीला येणाऱ्या अनुभवावर आधारित असतात. जसजसा अनुभव येत चलेल तसतसा त्याच्यामध्ये बदल घडून येतो आणि परिवर्तन घडून येतो. त्यामुळे असं म्हणता येतं आपल्याला की अध्ययनाची प्रक्रिया अजन्म चालणारी प्रक्रिया आहे आणि ती अखंड स्वरूपाची आहे. कारण कुठलंही ज्ञान असेल, कौशल्य असेल, व्यक्तीमध्ये केली जाणारी वृत्तीची रुजवणूक असेल, ही एका ठराविक काळापुरती नाही तर ती अखंड कालावधीनुसार चालणारी आहे. आणि त्याच्यातून जे अध्ययन होणार आहे ते सुद्धा कसं आहे, दीर्घकाळ चालणार आहे. त्या सरावातून तो त्या ठिकाणी अग्रेसर होणार आहे. त्याच्यानंतर तिसरं वैशिष्ट्य सांगता येतं की व्यक्तीच्या वर्तनातील बदल टिकवून ठेवण्याच्या स्वरूपात, की व्यक्तीचं वर्तनातील बदल आहे तो कसा असला पाहिजे, टिकाऊ स्वरूपाचा, टिकून ठेवणारा असला पाहिजे. त्याला आपण अध्ययन असं म्हणतो. कारण व्यक्तीच्या वर्तनामध्ये बदल झालेला आहे. जसं आपण काल पाहिलं की व्यक्तीची ज्यावेळेस वाढ होते ती शारीरिक वाढ कशी असते, त्या ठराविक कालावधीपुरती असते. कुमार अवस्थेतून किशोरावस्थेमध्ये जाईल, अशा प्रकारची ज्यावेळेस त्याची शारीरिक वाढ होते तर ती कसं असते, एका ठराविक घटकाला अनुसरून झालेली असते. पण व्यक्तीच्या वर्तनामध्ये ज्यावेळेस बदल होतो त्यावेळेस सर्व घटकांचा समावेश त्याच्यामध्ये झालेला असतो आणि त्याच्यावरती व्यक्तीचं वर्तन आपल्याला दिसून येतं. म्हणजे वर्तन बदल कसा असला पाहिजे, हा टिकाऊ स्वरूपाचा असणं आवश्यक आहे. उदाहरणामध्ये आपण घेतलेलं ज्ञान, बरोबर, हे ज्ञान कसं आहे, श्रवणाच्या स्वरूपामध्ये आपण त्याचे आत्मसात करतो, त्याच्यानंतर वाचन करतो, त्याच्यानंतर लेखनाची प्रक्रिया चालते आणि त्याच्यानंतर आपण संभाषण करायला लागतो. हे कसे वेगवेगळे कौशल्य आहेत. ते कौशल्य आपण आत्मसात केलेत, पण कसे व्यक्तीच्या वर्तनामध्ये बदल घडून आणताना प्रत्येक वेळेस वेगवेगळं तिचं वर्तन होतं, बदल होता, पण तो कसा होता, टिकाऊ स्वरूपाचा होता. त्याच्यावर आधारित ह्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर पुढलं वैशिष्ट्य सांगता येतं की बदल हा सुधारणात्मक स्वरूपाचा असतो. अध्ययनाचं स्वरूप कसं, वैशिष्ट्य काय आहे की व्यक्तीमध्ये होणारा बदल कसा आहे, सुधारणात्मक स्वरूपाचा असतो. तर एखादं कौशल्य आत्मसात जर केलं आपण, त्याचा वारंवार जर सराव करायला तर ते वर्तन बदल कसा असतो, त्याच्यामध्ये नाविन्यता येत चालते, अचूकता येत चालते आणि चुकांची संख्या त्या ठिकाणी कमी होत चालते आणि त्याच्यातून त्याचा होणारा बदल हा सुधारणात्मक स्वरूपामध्ये असतो. म्हणजे प्रगतीचा आलेख त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तो आपण तो बदल सकारात्मक स्वरूपामध्ये पाहत असतो. तो अधोगतीकडे जाताना कधीच दिसत नाही, तर त्याच्यामध्ये वारंवार त्या ठिकाणी सुधारणा झालेलीच असते. त्याला आपण अध्ययन असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढलं वैशिष्ट्य सांगता येतं की अध्ययनात नाविन्याला प्राधान्य आहे. आपण ज्यावेळेस एखादं कौशल्य आत्मसात करतो तर त्यावेळेस कसं असतं की त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला असणारी अभिरुची कशी आहे त्याच्यावर त्या गोष्टी आपल्याला घडताना दिसून येतात. तर आपण ज्यावेळेस नवीन गोष्टी शिकतो त्यावेळेस त्याच्यामध्ये नाविन्यता आपल्याला दिसून आली पाहिजे, त्याच्यामध्ये आवड निर्माण करता आली पाहिजे, त्याच्यावर अध्ययन त्या ठिकाणी करून येतो. तर वर्ग अध्यापनामध्ये अनेक प्रकारच्या क्रिया असतात. वारंवार एकच क्रिया जर केली तर त्याच्यामध्ये नाविन्य राहत नाही. त्याच्यावर प्रत्येक वेळेस काहीतरी गोष्ट नाविन्याला अनुसरून नाविन्यता त्यामध्ये आणून घेण्याचा प्रयत्न केला, देण्याचा प्रयत्न केला तर अध्ययन हे त्या ठिकाणी चांगलं होतं. त्याच्यामुळं अध्ययनामध्ये नाविन्याला प्राधान्य दिलेलं आहे. कारण कुठलंही कौशल्य असतं तर ते कौशल्य हे अभिरुचीवर आधारलेलं असतं आणि त्याच्यातून आपण काहीतरी नवीन गोष्टी शिकत असतो. याचा विचार त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढलं वैशिष्ट्य सांगता येतं ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान याला महत्व आहे. ज्ञाता म्हणजे ज्ञान घेणारा आणि ज्ञेय म्हणजे आशयाचा भाग त्याच्यामध्ये समाविष्ट असतो, त्याला ज्ञेय असं म्हणतात. आणि ज्ञान म्हणजे की आपण काय आत्मसात केलेलं आहे या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये दिसून येतात. म्हणजे अध्ययनाच्या प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला सांगता येतं की ज्ञान घेणारा, आशय आणि काय घेतलं या गोष्टी त्याच्यामध्ये विचारात घेतल्यानंतर अध्ययनाची प्रक्रिया ही चांगल्या पद्धतीने होऊ शकते. त्याला आपण अध्ययन असं म्हणत असतो. म्हणजे सांगायचं म्हणजे की वैशिष्ट्यांचा विचार जर केला तर अजन्म चालणारी प्रक्रिया आहे, अखंड चालणारी प्रक्रिया आहे असं आपण म्हणू शकतो. अध्ययन हे वर्तन बदल टिकाऊ स्वरूपाचं असलं पाहिजे, बदल हे सुधारणात्मक स्वरूपाचे असावे. त्याच्यानंतर अध्ययनात नाविन्याला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान याला सुद्धा महत्व अध्ययन प्रक्रियेमध्ये असलं पाहिजे. हे वैशिष्ट्य आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो आणि ह्याच्यावरच असणारी आपली अध्ययनाची प्रक्रिया आपल्याला चालताना दिसून येते. म्हणजे अध्ययन कसं आहे, व्यक्तीच्या वर्तनामध्ये सकारात्मक स्वरूपामध्ये
झालेल्या बदलावर आधारित असतं. म्हणजे आपण आज अध्ययनाच्या प्रक्रियेचा भाग या ठिकाणी पाहिलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना तो शेअर करा की जेणेकरून पुढील येणारा व्हिडिओचा लाभ आपल्या सर्वांना घेता येईल. धन्यवाद.